नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वी मधील भूगोल या विषयाचा पाठ क्रमांक 2 अंतर्गत हालचाली भाग 2 याचा अभ्यास करणार आहोत। मागील पाठ क्रमांक अंतर्गत हालचालीमध्ये भाग 1 चा आपण अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मंदभू हालचालींचा अभ्यास केला। या मंदभू हालचालींमध्ये आपण पर्वत निर्मिती कशा प्रकारे झाली हे बघितलं, पर्वताचे विविध प्रकार बघितले आणि या सर्व हालचाली मंदभू हालचाली होत्या हे जाणून घेतलं। आज आपण शीघ्रभू हालचाली यांचा अभ्यास करणार आहोत। आपण पाठाच्या सुरुवातीला भूकंपाच्या बातमीचा अभ्यास केला। भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे, म्हणजेच जमिनीचे थरथरणे होय। भूकंप याला असे म्हणतात। भूकंपाला हादरा असेही म्हटले जाते। भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे। आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी या शीघ्र हालचालींची माहिती या पाठांमधून घेणार आहोत। रेल्वे स्टेशनच्या फलाटावर जेव्हा आपण उभे असतो तेव्हा जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास आपल्याला त्या फलाटावर कंपने जाणवतात। तसेच आपण जर एखाद्या पुलावर उभे असू आणि अवजड वाहन जर वेगाने जात असेल तर पुलावर आपल्याला कंपने जाणवतात। याच प्रकारची कंपने भूकंपाच्या वेळी जाणवतात। काही वेळेस ती जास्त जाणवतात तर काही वेळेस ती कमी जाणवतात। अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला भूकंपाद्वारे होत असतो। मग भूकंप म्हणजे काय याची आता आपण माहिती करून घेणार आहोत। भूकंप भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो। ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे जर गेला तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात। यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच तिथे भूकंप होतो। भूकंपाची तीव्रता रिस्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजली जाते। याची माहिती आपल्याला पुढे घ्यायचीच आहे, आपण ती अभ्यासणार सुद्धा आहोत। मग हे जे भूकंप होतात हे भूकंपाची कारणे कोणती आहेत बरं? कशामुळे बरं ही भूकंप होत असेल? तर भूकंप होण्याची कारणे पुढील प्रमाणे। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणारा ताण हा कमी जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे भूकंप होतात। भूपट्ट सरकणे भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे। भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे। तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा भूकंप घडून येतो बरं का। भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका इथे सुद्धा अशा प्रकारचे भूपट्ट तयार झालेले आहेत। भूकंपाचे दाब आणि ताण निर्माण होतो आणि त्यामुळे भूकंप तिथे निर्माण झालेले भूपट्ट निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। भूकंपामध्ये भूकंपाची केंद्र कोणती, अपिकेंद्र कोणतं, भूकंप नाभी कशास म्हणतात याची आता आपण माहिती करून घेणार आहोत। भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होतो व तो साचत जातो। हा ताण भूकवचात ज्या ठिकाणी मोकळा होतो त्या ठिकाणी ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि तेथे भूकंप केंद्र असते। या केंद्रास भूकंप नाभी असे म्हणतात। या केंद्रातून विविध दिशांना ऊर्जा लहरी पसरतात। या लहरी भूपृष्ठावर जेथे सर्वात प्रथम पोहोचतात, म्हणजेच भूकंप नाभीपासूनचे भूपृष्ठावरील सर्वात जवळचे ठिकाण, तेथे भूकंपाचा धक्का सर्वात प्रथम जाणवतो। भूपृष्ठावरील अशा केंद्रास भूकंपाचे अपिकेंद्र असे म्हणतात। भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंप नाभीशी लंबरूप असते। आकृतीमध्ये तुम्हाला ते दिसून येईलच। भूकंप नाभीकडून ताण मुक्त झाल्यावर मुक्त झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जन सर्व दिशांनी होते
ही ऊर्जा विविध लहरींच्या रूपात भूपृष्ठाकडे येते. या भूकंप लहरींचे प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ असे 3 प्रकार होतात. त्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत प्राथमिक लहरींची. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात. या लहरी भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने पसरतात. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. त्यामुळे या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही म्हणतात. या लहरी घन, द्रव व वायू या 3ही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव रूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती फक्त आपल्याला मागे पुढे हलल्यासारख्या वाटतात आणि त्या हलतात. यानंतर दुय्यम लहरी आपण बघणार आहोत. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या दुय्यम लहरी किंवा एस लहरी असं त्यांना म्हटलं जातं. या लहरीही नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो. या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वर खाली होतात. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, परंतु द्रव पदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात, म्हणजे जास्त नाशकारक असतात. नंतर आपण पाहणार आहोत भूपृष्ठ लहरी, सरफेस ऑर एल वेव्स. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत म्हणजेच अपिकेंद्र पर्यंत येऊन पोहोचल्यावर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते. या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात. आतापर्यंत आपण भूकंप होत असताना कशा प्रकारे लहरी तयार होतात आणि या लहरी कशा असतात यांची माहिती बघितली. पण हा जो भूकंप होतो ना, हा भूकंप कसा झाला, किती झाला हे शोधण्याचे, हे मोजण्याचे एक यंत्र आहे. या यंत्राला भूकंप मापन यंत्र असं म्हटलं जातं. या यंत्राद्वारे भूकंप लहरींचा आलेख काढता येतो. या आलेखाचा अभ्यास करून भूकंपाची आपल्याला तीव्रता कळते. आकृतीमध्ये तुम्हाला भूकंप मापन यंत्र दिसत असेल. साधे भूकंप मापन यंत्र व त्यावर तयार होणारा आलेख दाखवलेला आहे. आता अद्ययावत तंत्राच्या सहाय्याने आधुनिक भूकंप मापन यंत्र तयार करण्यात आली आहे, ज्याच्याद्वारे अतिसूक्ष्म लहरी देखील मोजता येतात. हा जो भूकंप होतो, हा भूकंप होत असताना किंवा घडून गेल्यानंतर या भूकंपाचे परिणाम आपल्याला सर्वत्र दिसून येतात आणि या भूकंपाचे परिणाम सुद्धा विनाशकारीच असतात. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात, भूपाथून दरडी कोसळतात. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदाहरणार्थ, काही विहिरींना पाणी येते किंवा काही विहिरी कोरड्या पडतात. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचले जातात. सागराच्या पाण्यात सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. वाहतुकीचे मार्ग सुद्धा खंडित होतात. संदेशवहन व्यवस्था ही कोलमडते. म्हणजे अशा प्रकारे भूकंपाचे परिणाम आपल्याला दिसून येतात. विनाशकारी असे हे भूकंपाचे परिणाम भूकंप झाल्यानंतर दिसून आल्यानंतर तो भाग पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी बराच काळ जावा लागतो. यानंतर आपण माहिती घेणार आहोत
ज्वालामुखीची. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वी पृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, द्रव तप्त स्वरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला आपण लावा रस असे म्हणतो. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे पुढील प्रकार केले जातात. पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी. उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठांतर्गत मोठ्या नलिकेसारख्या भागातून वर येतो. बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो. त्यामुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजरो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत. चित्रामध्ये तुम्हाला ती दिसून येतीलच. यानंतर 2 नंबरचा जो ज्वालामुखी तयार होतो तो म्हणजे भेगीय ज्वालामुखी. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावा रस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर पडतो त्याला भेगीय ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूस पसरतात. त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. आपल्या भारतामध्ये जे दख्खनचे पठार तयार झालेले आहे ते अशाच पद्धतीने भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे 3 प्रकार पडतात. वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी. उदाहरणार्थ जपानचा फ्युजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रॉबोली. काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो असा ज्वालामुखीला सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. असा ज्वालामुखी इटलीतील वेसुवियस, अलास्कातील काटमाइन आणि भारतामध्ये बॅरन बेट या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी असे म्हणतात. उदाहरणार्थ टांझानियातील किलीमांजरो या ठिकाणी असलेला ज्वालामुखी. नकाशामध्ये तुम्हाला काही भूपट्ट, भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी असणारी ठिकाणे दिसत आहेत. या ठिकाणी भूपट्ट तयार झालेले आहेत. ज्वालामुखीची ठिकाणे दाखवलेली आहेत. भूकंप क्षेत्र दाखवलेले आहे. ही भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र व ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी आपल्याला ती थेट दिसून येत आहेत. बहुतेक ज्वालामुखी हे या सीमांवर आहेत. त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा विस्तारही या सीमावर्ती भागात झालेला आपल्याला दिसून येतो. नकाशाचे जर वाचन तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टी दिसून येतील. भूपट्ट सीमांच्या ज्या भागात भूप्रदेश भूकवचाच्या आत जातो त्या ठिकाणी भूपट्ट ऱ्हास पावत असतो, म्हणजे कमी कमी झालेला आपल्याला दिसून येतो. अशा सीमांना भूपट्ट ऱ्हास सीमा असे म्हणतात. ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात अशा सीमांना भूपृष्ठ निर्मिती सीमा असं म्हटलं जातं. या दोन्ही क्रिया भूकवचामध्ये सतत घडून येत असतात. हा जो ज्वालामुखी होतो या ज्वालामुखीचे काही परिणाम आपल्याला दिसून येतात. ते पुढील प्रमाणे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित व वित्तहानी होते. महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस त्सुनामी लाटा निर्माण होतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. ज्वालामुखीच्या राखेमुळे जमीन सुपीक बनते
हा एक फायदा होतो बरं का. आपल्याला दिसून येतोय की ज्वालामुखी ज्या ठिकाणी घडून आलेली आहे त्या ठिकाणी मात्र जमीन सुपीक झालेली दिसते. लावा रसामुळे अनेक प्रकारची खनिजे भूपृष्ठावर उपलब्ध होऊ शकतात. अनेक खनिजे भूपृष्ठावर आलेली दिसतात. ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात. विद्यार्थ्यांनो, आपण या भागामध्ये भूकंप कसा होतो, भूकंपाची कारणे कोणती आहेत आणि भूकंपाचे परिणाम कोणते याचा अभ्यास केला. त्याचबरोबर ज्वालामुखी कसे घडून येतात, ज्वालामुखीचे प्रकार कोणते आहेत आणि ज्वालामुखीच्या होण्याने कोणते परिणाम घडून येतात याचा अभ्यास केला. नक्कीच हा भाग तुम्हाला आवडला असणार आहे. धन्यवाद.